बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे भरपूर अशा शिल्लक चपात्या राहिलेल्या असतात आणि शिळ्या चपात्या खायचं म्हटलं की सगळेच नाही म्हणतात. परंतु त्याच शिळ्या चपातीपासून आपण बरेच वेगवेगळे पदार्थ तयार करतो जेणेकरून ती चपाती वाया जाणार नाही. कांदा मसाले घालून आपण बऱ्याचदा चपातीचा चिवडा तयार करतो किंवा मग गूळ घालून त्याचा लाडू तयार करतो. परंतु जेव्हा बनवेल तेव्हाच ते खायला खूप छान वाटतं आणि थोडा वेळ झाला की नंतर ते खायला कोणीच तयार नसतं. परंतु ही शिळ्या चपातीची जी बर्फी आहे अगदी फ्रीजमध्ये तुम्ही 3 ते 4 दिवस आरामात टिकवू शकता आणि मुलेसुद्धा खूप आवडीने ही बर्फी खातात. तर ही बर्फी बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची गरज लागत नाही. उरलेल्या शिल्लक राहिलेल्या आपल्या शिळ्या ज्या चपात्या असतात त्यापासूनच ही बर्फी तयार करणार आहे. ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला शिळ्या चपातीचाच उपयोग करायचा आहे बरं का. कारण ताजी चपाती जर वापरली ना तर त्याचा जो आपण भुगा करणार आहे म्हणजे त्याचा जो बारीक रवा तयार करणार आहे तो ताज्या चपातीचा अजिबात बनत नाही. त्यामुळे इथे आपण शिळ्या चपातीचाच वापर करणार आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चपातीचे तुकडे करून घालत आहे कारण अगदी व्यवस्थित एकसारखं असं रवाळ टेक्स्चर त्या चपातीला येतं आणि अगदी एकसारखी चपाती ही बारीक होते. याला तुम्ही जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल. मी थोडंसं रवाळ टेक्स्चरमध्ये ठेवलेलं आहे कारण बर्फी एकदम दाणेदार दिसते. अगदी मिल्क केक दिसतो ना अगदी तशीच दिसते. आता ही बारीक केलेली जी चपाती आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता तुम्ही बघू शकता की चपाती एकदम एकसारखी बारीक झालेली आहे. जसा आपला रवा असतो अगदी त्या टेक्स्चरमध्ये ही चपाती मी बारीक करून घेतलेली आहे. जर आपण ताजी चपाती घेतली ना तर त्याला असं रवाळ टेक्स्चर येत नाही किंवा ती अशी बारीक होत नाही. त्यामुळे शिळी चपातीचीच ही बर्फी एकदम परफेक्ट बनते. ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी गुळाचा वापर करणार आहे. साखर अजिबात वापरणार नाही आहे. इथे मी एक पातेल्यामध्ये गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळला जाईल. आपल्याला गुळाचा पाक तयार नाही करायचा आहे, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून हा गूळ आपल्याला मीडियम गॅसवरती विरघळवून घ्यायचा आहे. गुळाच्या ठिकाणी तुम्ही साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालेल. बर्फी बनवण्यासाठी आपण जसा साखरेचा पाक करतो अगदी तसाच एकतारी पाक तयार करून घेतला आणि त्यामध्ये वापरला तरीसुद्धा चालेल. परंतु थोडंसं पौष्टिक आणि खायलासुद्धा चविष्ट लागेल त्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. साखरेची बर्फीसुद्धा तेवढीच खमंग लागते. पण बऱ्याचदा आपण साखर खाणे टाळतो आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करतो. त्यामुळे जितकं शक्य होईल तितके गुळाचा वापर केला तितकंच आपल्या शरीरासाठी सुद्धा ते अत्यंत चांगलं आहे. तर गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. हे पातेलं आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे बर्फी बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप थोडंसं विरघळू द्यायचं. जास्त तूप कडकडीत गरम करायचं नाही, फक्त विरघळू द्यायचं आणि आपण चपातीचं जे बारीक रवाळ करून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे. चपाती भाजताना आपण याला तेल किंवा तूप लावलेलंच असतं त्यामुळे जास्त तूप वापरायची अजिबात गरज नाही. आता हे चपातीचा चुरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण रवा भाजतो ना त्याच पद्धतीने ही चपातीचा रवासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. चपाती आपण अगोदर भाजलेलीच असते तरीसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे कारण ते आपल्याला जास्त दिवस टिकलं पाहिजे. नाहीतर एरवी आपण असंच चपातीच्या या चुऱ्यामध्ये गूळ घालून त्याचा लाडू तयार करून घेतो, परंतु तो जास्त वेळ काही टिकत नाही कारण आपण ऑलरेडी तो शिळ्या चपातीपासून बनवलेला असतो. परंतु आपल्याला जर 3-4 दिवस ही बर्फी टिकवायची आहे तर व्यवस्थित असं ही चपातीचा रवा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजत असताना आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो भाजला जाईल. त्यानंतर थोडंसं भाजलं की यामध्ये आपण घालणार आहे ड्रायफ्रूट्स आणि अगदी 3 ते 4 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल, परंतु अगदी मिल्क केकसारखं जे टेक्स्चर असतं ते टेक्स्चर या बर्फीला येण्यासाठी इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण यामध्ये मिक्स करताना त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. त्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजून एखादा मिनिट हे असंच आपण परतून घेऊया. अगदी गॅस मंद ठेवायचा आहे आणि हे आपल्याला तसंच परतत राहायचं आहे. चपाती ऑलरेडी भाजलेलीच असते त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटं भाजून झालं की त्यानंतर इथे आपण जो गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आपण डायरेक्ट गूळ किसून यामध्ये घालू शकतो, परंतु गुळामध्ये थोडेसे खडे किंवा कचरा असतो तो निघण्यासाठी मी याचं पाणी तयार करून ते गाळून घेतलेलं आहे म्हणजे त्यातला कचरा जो आहे तो आपोआपच बाहेर राहील.
विदाऊट केमिकलचा जो गूळ असतो ना, त्यामध्ये कचरा हा थोडा असतोच, बारीक खर असते. त्यामुळे गूळ हा नेहमीच गाळून वापरला तर ते आपल्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनिटभर असंच परतत राहायचं आहे, म्हणजे जे गुळाचं पाणी जे आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि ते त्या चपातीमध्ये मुरलं जाईल. अगदी गोडवा एकसारखा येतो आणि अगदी मऊ अशी बर्फी तयार होते. तर एखादा मिनिट परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला अगदी चिकटपणासुद्धा आलेला आहे. म्हणजे अगदी बर्फी सेट करायला ठेवली तर फक्त 10 मिनिटांमध्ये ही बर्फी सेट होते. तर बर्फी सेट होण्यासाठी इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, तरच याची बर्फी व्यवस्थित सेट होते. ही बर्फी दिसायला अगदी मिल्क केकसारखीच दिसते. एकतर ही बर्फी बनवताना आपण शिळ्या चपातीचा वापर केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरेऐवजी आपण इथे गूळ वापरलेला आहे. त्यामुळे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी ही बर्फी तयार होते. त्यामुळे काय होतं की आपली शिळी चपाती वायासुद्धा जात नाही आणि त्यातून पौष्टिक पदार्थसुद्धा तयार होतो, जे की मुले आवडीने खातील आणि उरलेली शिळी चपाती आपली वायासुद्धा जाणार नाही. आता हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. याला आपण 10 मिनिटं रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊया. हे मिश्रण थंड झालं की याची आपण बर्फी कट करून घेऊया. अगदी हव्या त्या आकारामध्ये याची बर्फी कट करून घेऊ शकतो. अजिबात बिघडत नाही आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल ना तर 3 ते 4 दिवस आरामात ही बर्फी टिकते. खूपच सॉफ्ट अशी ही बर्फी बनते आणि गुळाचा वापर करून सुद्धा ती प्लेटला अजिबात चिटकत नाही. अगदी अलगद जशीच्या तशी ही बर्फी प्लेटमधून बाहेर निघते. ही बर्फी दिसायला इतकी छान दिसते, अगदी मिल्क केकसारखी दिसते. त्यामुळे कोणालाही वाटणार नाही की अगदी शिळ्या चपातीपासून ही बर्फी तयार केलेली आहे. या बर्फीला तुम्हाला अजून टेस्टी बनवायची असेल ना तर यामध्ये तुम्ही खवासुद्धा ॲड करू शकता. त्यामुळे बर्फीची टेस्ट एकदम मिल्क केकसारखी येते. परंतु प्रत्येक वेळी घरात अवेलेबल असेलच असं नाही. आयत्या वेळी बनवताना यामध्ये मिल्क पावडर वापरली तरीसुद्धा चालेल किंवा अगदीच काही न वापरता फक्त पोळीसोबत गूळ मिक्स केला तरीसुद्धा ही बर्फी तशीच बनते. बघू शकता किती सहज ही बर्फी निघली जाते. अगदी प्लेटला अजिबात ती चिटकत नाही. व्यवस्थित अशी जशीच्या तशी ही बर्फी निघते. तर बघून तर अजिबात वाटत नाही की ही शिळ्या चपातीपासून बनलेली बर्फी आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते बरं का. तर भरपूर अशा शिळ्या चपात्या जर राहिल्या तर त्या आपण काय बनवावं हे सुचत नसेल तर ही बर्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे नंतर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल.